महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कोल्हापूर शहरात भव्य पुतळा उभारण्याबाबत महापालिकेच्या पहिल्याच महासभेत ठराव मंजूर करण्यात आला होता। त्या ठरावाच्या अनुषंगाने पुतळा उभारण्यासाठी योग्य जागेची निवड करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली। महापौर रूपाराणी निकम यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात ही बैठक पार पडली। महापौर रूपाराणी निकम यांनी प्रशासनाने पुतळा उभारणीसाठी 4 पर्यायी जागा सुचवाव्यात, तसेच त्या जागांची सोमवारी सकाळी सर्वांनी प्रत्यक्ष पाहणी करून अंतिम निर्णय घेऊया असे निर्देश दिले। महासभेत मंजूर होणाऱ्या ठरावांबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः पाठपुरावा करून सदस्यांना माहिती द्यावी असंही त्यांनी स्पष्ट केलं। विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी शेंडा पार्क परिसरात शासनाकडून 1 ते 2 एकर जागा उपलब्ध होऊ शकते का याची पडताळणी करावी अशी सूचना केली। गटनेते आदिल फरास यांनी अजितदादा पवार यांच्या स्मारकासाठी किमान 1 एकर जागा राखीव ठेवावी अशी मागणी करण्यात आली। गटनेते मुरलीधर जाधव यांनी अजितदादा पवार यांच्या स्मारक शेजारी माहितीपर म्युझियम आणि गार्डन करावे अशीही मागणी केली। यावेळी गटनेते इंद्रजित बोंद्रे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाने, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजित घाटगे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पचे गोविंद बैरवा उपस्थित होते।